मित्रांनो, जय महाराष्ट्र. वर्क फ्रॉम अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, एकदम ऑथेंटिक आणि जेन्युइन अशी इन्फॉर्मेशन आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच भारतीय विज्ञान संस्थांकडून एक प्रोजेक्ट जो आहे तो खूप दिवसापासून चालू आहे आणि पुढेही तो चालू राहणार आहे. आणि त्याच प्रोजेक्टसाठी वर्क फ्रॉम अपॉर्च्युनिटी आहे. विशेष म्हणजे सरकारी जॉब आहे, कुठलीही परीक्षा नसणार आहे, मुलाखत नसणार आहे, परीक्षा शुल्क नसणार आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला मराठीमध्येच काम करायचं आहे तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी म्हणजे एक चांगली संधी असणार आहे. घरी बसून तुम्हाला काम करायचे आहे. क्वालिफिकेशनच्या यामध्ये तुम्हाला कोणतीही गरज नसणार आहे. जर मित्रांनो कमीत कमी तुमची 12वी किंवा पदवी झालेली आहे, कोणत्याही शाखेतून असू, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकता. साधारणपणे दररोज 2 ते 3 तास काम असणार आहे आणि हे काम देखील तुम्ही तुमच्या वेळेनुसार केव्हाही करू शकणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे लोक वर्किंग आहे, स्टुडंट आहे, जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन आपण करत आहात तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ आहे तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणत्याही स्टेपला तुम्हाला 1 रुपया पण द्यायचा नाही आहे. जेन्युइन असा प्लॅटफॉर्म आहे. 55,000 पर्यंत तुम्ही महिना कमवू शकता. फक्त 2 ते 3 तास काम तुम्हाला करायचं आहे. बाकी सर्व डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम तुम्हाला सर्च बार मध्ये येऊन www.respin.isc.ac.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता respin.aic.in हे जे संकेतस्थळ आहे, हे संकेतस्थळ IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स भारतीय विज्ञान संस्थांकडून हे डिझाईन केलं गेलेलं आहे. आणि याच वेबसाईटच्या मार्फत AI व्हाईस असिस्टंट प्रोजेक्टवरती काम केलं जाणार आहे, जे भारतात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक भाषेत बोलू शकतील. कारण आज बाजारात तुम्ही बघू शकता AI व्हाईस असिस्टंट ऍप्स आहे वेगवेगळे. यामध्ये तुम्ही गुगल असिस्टंट बघू शकता, अलेक्सा आहे, सिरी आहे. तुम्ही त्यांच्याशी कोणत्याही भारतीय स्थानिक भाषेत जर बोललं तर ते तुम्हाला कोणताही उत्तर देणार नाहीत. आता मित्रांनो, काही अहवालानुसार सुमारे 40% भारतीय लोकांना शुद्ध हिंदी कसं बोलायचं हे अजूनपर्यंत माहीत नाही आहे. साहजिकच यामध्ये मजूर आणि गरीब लोकांचा समावेश आहे. त्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच भारतीय विज्ञान संस्था हा जो बंगलोरला आहे, हा प्रकल्प पूर्ण करून एक AI व्हाईस असिस्टंट ऍप तयार करणार आहे, जे भारतात बोलल्या जाणाऱ्या स्थानिक भाषेत देखील बोलू शकणार आहे. आता मित्रांनो, साहजिकच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रथम सर्व भारतीय भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. लोक वेगवेगळ्या भाषांमध्ये कसं बोलतात, ते कोणत्या विषयावरती कसं लिहितात हे त्यांना समजून घ्यावं लागणार आहे. आणि हाच भाषा डाटा गोळा करण्यासाठी respin.isc.ac.in वेबसाईट लोकांना नोकऱ्या देणार आहे. ते अशा लोकांच्या शोधात आहे जे त्यांच्या स्थानिक भाषेत म्हणजेच मराठीमध्ये कोणत्याही विषयावरती लेख लिहू शकतात किंवा स्पीच रेकॉर्डिंग किंवा ट्रान्स्क्रिप्शनचे काम करू शकणार आहे. आणि मित्रांनो, याच वेबसाईट मार्फत तुम्हाला वर्क फ्रॉम होमच्या नोकऱ्या या ठिकाणी दिल्या जाणार आहे, अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही घरी बसल्या देखील काम करू शकता. यामध्ये भाषण रेकॉर्डिंग, ट्रान्स्क्रिप्शन असेल, वाक्यरचना असेल, वाक्य अनुवाद असेल, सामग्री लेखन असेल किंवा भाषा तज्ञ यांसारख्या विषयावरती हे जॉब तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. respin.isc.ac.in हे जे संकेतस्थळ IISc बँगलोरने डिझाईन केलेलं आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला पहिली वर्क फ्रॉम होम जॉब मिळणार आहे. त्याचे नाव आहे स्पीच रेकॉर्डिंग अँड ट्रान्स्क्रिप्शन. जेव्हा तुम्ही हे काम कराल तेव्हा तुम्हाला respin.isc.ac.in वेबसाईटच्या टीमकडून काही विषय मिळतील. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमच्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये तुमच्या स्थानिक भाषेत एकाच विषयावरती बोलायचं आहे, जो विषय तुम्हाला टीमकडनं मिळाला आहे, आणि त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग तयार करायचं आहे. यानंतर आपण जे काही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं आहे ते एका पानावरती तुम्हाला टाईप करायचं आहे आणि रेस्पिन टीमला पाठवायचं आहे. रेस्पिन टीमना या वर्क फ्रॉम होम जॉबमध्ये तुम्हाला एवढेच करायचं आहे. या जॉबमध्ये तुम्हाला 20 मिनिटाची ऑडिओ फाईल बनवण्याच्या बदल्यात या ठिकाणी पैसे देखील मिळणार आहेत. तर आता मित्रांनो, या वर्क फ्रॉम होम जॉबसाठी कसं अप्लाय करायचं हे आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, ही जी वेबसाईट दिली आहे, वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर आता मी हे मोबाईलमध्ये ओपन केलं आहे, तुम्ही पीसी किंवा लॅपटॉपमध्ये देखील ओपन करू शकता. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, लॅपटॉपमध्ये देखील बघू शकता, ओपनिंग हा जो ऑप्शन आहे, या ओपनिंग ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओपनिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता
तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। इथे तुम्ही बघू शकता वी डू नॉट चार्ज एनिथिंग फॉर द ऍप्लिकेशन प्रोसेस, म्हणजे ऍप्लिकेशन प्रोसेस करण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी घेतलं जाणार नाहीये, कोणत्या प्रकारचा चार्ज घेतला जाणार नाही। यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जनरल ओपनिंग मध्ये स्पीच रेकॉर्डिंगचा जॉब आहे, सेंटेन्स कॉम्पोजिशनचा होता, सेंटेन्स ट्रान्सलेशन, लँग्वेज एक्सपर्ट। परंतु ह्या ज्या हायरिंग आहे या तिन्ही हायरिंग आता करंटली बंद झालेल्या आहेत। मात्र स्पीच रेकॉर्डिंगच्या जॉबसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक पीडीएफ ओपन होणार आहे। तुम्ही ते बघू शकता, स्पीच रिकॉग्नायझेशन इन ऍग्रीकल्चर अँड फायनान्स फॉर द पुअर इन इंडिया। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। त्या अगोदर तुम्ही ते बघू शकता जॉब प्रोफाईल काय असणार आहे, स्पीच रेकॉर्डिंग इन युअर लोकल डायलेक्ट्स, म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या ठिकाणी स्पीच रेकॉर्डिंग करायची आहे। टीमकडनं तुम्हाला जो विषय मिळेल त्या विषयावरती ती रेकॉर्डिंग करून तुम्हाला टीमला पाठवायचं आहे। यामध्ये तुमच्यासाठी कोणकोणते स्किल गरजेचे आहे ते देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे। विशेष म्हणजे तुमचं शिक्षण कोणताही असो, तुम्ही 10वी असो, 12वी असो किंवा पदवी असो, तर तुम्ही घर बसल्या 2 ते 3 तास काम करून या ठिकाणी 55 ते 60 हजारापर्यंत या ठिकाणी पेमेंट मिळू शकता, पगार मिळू शकता। यामध्ये जॉबचं लोकेशन काय असणार आहे, तर तुम्ही भारतातल्या कोणत्याही राज्यातून असू द्या, कोणत्याही जिल्ह्यातून असू द्या, तुम्ही घर बसल्या हे काम करू शकणार आहे। तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असू, ग्रॅज्युएट असू, पोस्ट ग्रॅज्युएट असतो, फ्रेशर असू, एक्सपिरियन्स असू, सर्व लोक या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। आणि प्रत्येक 60 मिनिटाच्या म्हणजे 1 तासाच्या कामासाठी तुम्हाला 900 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। जॉबचं डिस्क्रिप्शन अँड रिस्पॉन्सिबिलिटी देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे, तुमचा ईमेल ऍड्रेस टाकून तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं पहिलं नाव, तुमचं शेवटचं नाव, त्याच्यानंतर जन्मतारीख, तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर कम्युनिकेशन ऍड्रेस, त्यानंतर या ठिकाणी तुमचं नेटिव्ह प्लेस ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्याचं लोकेशन म्हणजे त्याचा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर त्याचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे। त्या नेटिव्ह प्लेसवरती तुम्ही किती दिवसापासून राहता किंवा किती वर्षापासून राहतात ते वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं करंट आता कुठे राहतात ते लोकेशन या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर त्याचा पिनकोड टाकायचा आहे, किती वर्षापासून तुम्ही आताच्या करंट लोकेशनवरती राहतात ते टाकायचं आहे। काही लोकांच्या केसमध्ये हे दोन्ही लोकेशन जे आहे ते एकच असू शकतं, काही लोकांच्या केसमध्ये हे वेगवेगळं असू शकणार आहे। यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही काम करू शकणार त्या लँग्वेज देखील इथे बघू शकता। यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेज आहे, मराठी लँग्वेज आहे, जर तुम्हाला मराठीत घरबसल्या काम करण्याची इच्छा आहे तर तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करू शकता। यामध्ये हिंदी लँग्वेज देखील या ठिकाणी दिली गेली आहे, तुम्ही बघू शकता। वेगवेगळ्या लँग्वेज आहे। त्यानंतर तुमचं डिजिग्नेशन, जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर हाऊसवाईफ टाकू शकता, स्टुडंट असेल तर स्टुडंट टाकू शकता, ऑर्गनायझेशन तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा जो सीव्ही आहे, रिझ्यूम आहे, तो रिझ्यूमची लिंक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। ही मॅन्डेटरी फील्ड नाही आहे, तुम्ही नाही टाकली तरी या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर तुमचा पॅन कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। बाकीचे सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे आणि कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला काम करायचं ते लँग्वेज तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता। हे सर्व डिटेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे आणि भरल्यानंतर सबमिट करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा ऍप्लिकेशन शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं या ठिकाणी मेल येणार आहे। आणि अशा पद्धतीने मित्रांनो जर ऍप्लिकेशन फिलअप करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि सो थँक्यू फॉर वॉचिंग।